बरं मग पुढं काय झालं? पुढं काय व्हायचं? महाराजांनी माझ्या पाठीवरनं हात फिरवला आणि म्हणाले, बेटा, चार चौघात न बोलण्यासारखी गोष्ट तुझ्या मनात लय डाचती. फिकर करू नगस, तेरा काम पुरा झाला म्हणून समज. म्या पुढचं बोलणार इतक्यात महाराजांनी माझ्या मनातलं अंतर्ज्ञानाने ओळखिलं व म्हणले, तुझ्या मनातली गोष्ट मला कळली. असं म्हणून शान ह्यो गंडा दिला आणि म्हणाले, जाओ बेटा, ह्यो गंडा मंगळवारी गळ्यात नाही तर दंडाला बांध. त्याच्या अगोदर गंड्याला धूप दाखव. याच्या पुढं मांस मच्छी खाऊ न ग, इटाळसी बायकाला लागू नगस. बस 15 दिवस एवढं कर. गुण नाही आला तर मवा ह्यो उजवा हात कापून घ्यावा. मी पुन्हा त्याच्या पाया पडलो. त्याच्या पायाची माती माझ्या टकुऱ्याला लावली आणि खिशातून 1 रुपया काढला आणि महाराजाच्या हातात देऊ लागलो. चायला माझ्याकडं राग बघू लागले. माझ्या अंगावर वस्कन आले आणि ह्या 1 रुपयाच्या नोटीचा चुरगळा मुरगळा केला. मला काहीच उमजना. मी 2-4 वेळा पाया पडलो, माफी मागितली. तेव्हा कुठं महाराज शांत झाले आणि म्हणाले, बेटा, पैसा आदला नको. तू गुरुदक्षिणा म्हणून उदबत्ती लाव, खडीसाखरेचा निवद दाव आणि पाया पड. ह्यात मला समजा आलं समज. तुकाला धाप लागली व खोकल्याची उबळ पुन्हा आली. थंडावलेली चिलीम पेटवीत आप्पा म्हणाला, अरे तुझ्या अशा महाराजाला आपल्या घरी का म्हणून नाही आणलंस र? निदान परभणीला कुठं राहते ते तरी ठाव आहे का? चायला तुला दम कशी नाही? माणूस सांगतं ऐकून बी घेत नाही की लगेच आपलं घोडं पुढं दामतीटेत. आप्पा, अहो मी त्याला म्हणलं, महाराज आम्ही तुमच्या दर्शनाला पुन्हा कवा आणि कुठशिक यावं? तर ते म्हणाले, आमचा एक गाव नसतो. आज इथं तर उद्या तिथं. देवाची जशी इच्छा असेल तसं त्या गावाला जातो. जर आम्ही तुमच्या गावाला आलोत तर ओळख पाळख देशील. म्या म्हणलं, महाराज एखाद्या वेळेस मारुती रामाला ओळखायचा नाही, पण ह्यो तुक्या गुरव तुम्हाला कंदी इसरायचा नाही. महाराज तुम्ही आमच्या सुलूला या. फिरोज टॉकीजच्या पिछवाड्याला आमचं घर. तेव्हा ते हसले. बरं, प्रभूची इच्छा आणि योगायोग असेल तर येईन. शाब्बास, आपाशी लारानं तुक्या गुरुवाची पाठ थोपटली आणि मग तुक्याच्या हातातला गंडादोरा घेऊन निहाळून पाहू लागला. त्यात काहीतरी अद्भुत जादूटोणा असल्यासारखे करून म्हणाला, का रे गड्या, आज कोणता वार आहे? मला वाटतं आईचा वार हाय काय की, म्हणजे मंगळवारच असेल. ह्यो घे 1 रुपया. नाथभटाच्या घरी अगोदर जाय. मंगळवार तर हाय का नाही ते इच्चार. असला तर 1 नारळ, 2 आण्याची खडीसाखर आणि 1.5 कापूर उदबत्ती घेऊन ये बिगिनी. नेक कामुक देर कायकू, असं म्हणत आप्पा दिल